नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज हा गेल्या 55 वर्षांपासून समाजसेवा करतोय। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या दशनाम गोसावी समाजात विद्यार्थी आणि समाज बांधव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यासाठी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रथम 1ली ते 10वी 12वी पदवी पदव्युत्तर अशा अनेक समाजातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक देण्यात आले। स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह अनेकांना पारितोषिक देण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष अनुप गोसावी, अण्णागिरी गोसावी, स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, संस्थापक गोविंद गिरी गोसावी, काशीनाथ गोसावी, दादाभाऊ गोसावी, डी.के. गोसावी, बाळासाहेब गोसावी, संजय गोसावी, सतीश भारती आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज संस्थापक अध्यक्ष अनुप गोसावी यांनी याबद्दल या कार्यक्रमाची माहिती दिली आहे। गोसावी समाजाचा पूर्व इतिहास आपण आपल्या समाजाचे राजे होऊन गेले, ते लढवय्ये होऊन गेले, काही समाज बांधवांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, त्याची माहिती त्या ठिकाणी आहे। आणि हे पुस्तक या विद्यार्थ्यांनी वाचावं, समाज बांधवांनी वाचावं आणि आपला जागेवरचा इतिहास पुढे कसा नेता येईल याविषयी त्याच्यामध्ये आपण माहिती दिलेली आहे। आपण लवकरच या पुस्तकावरती एक प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेणार आहे आणि त्या कार्यक्रमातून या विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी इथे आपण निमंत्रित करणार आहोत आणि दसऱ्याला त्याचं पुन्हा एकदा पारितोषिक वितरण करू आपण। आपला समाजाचा पूर्व इतिहास आपल्या समाजाला ज्ञात व्हावा हा हेतू त्याच्या मागे आहे। आणि या पुस्तकाच्या रचनेसाठी आपल्याला पुरुषोत्तम गिरी गोसावी यांनी 50,000 रुपयाचा निधी दिलेला होता। त्यातून आपण ही पुस्तक रचना केली। धन्यवाद। स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलंय। आपल्यासाठी गेल्या 8 दिवसापासून काम करत आहे आपल्या संस्थेचे सर्व सभासद अध्यक्ष यांनी गेल्या 8 दिवसापासून कंटिन्यू हे तुम्हाला जे आज फळ मिळतंय बघायला, आपल्या वडिलांसाठी, आईसाठी, मुलांनो या कामासाठी खरंच जोरदार टाळ्यांचा आवाज आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्व समाजासाठी ज्यांनी काम केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडत असताना विद्यार्थी घडले पाहिजे यासाठी सर्व प्रेरणा घेऊन आपण अध्यक्ष असेल, संपूर्ण कमिटी असेल, इतर सर्व मान्यवर स्टेजवर बसलेले आहेत, यांनी सर्वांनी आपल्यासाठी योगदान दिलेलं आहे। या योगदानामध्ये आपल्या खालीचा वाटा ज्यांनी उचलला असेल आपले अण्णा, तसेच आपले सर्व पदाधिकारी, मुलांना मी सांगण्यात चूक आहे, बघितलं पाहिजे आपण की आपला पुरस्कार होतोय हा तुमचा नाही तर तुमच्या आई वडिलांचा आहे। तुम्ही ज्या वेळेस चांगलं काम करतात, चांगलं काम करत असताना चांगल्या ठिकाणी तुम्ही शिकताय, या शिक्षणामध्ये ज्यांचा घडवण्याचा आदर्श असतो तो आपले आई वडील असतात आणि आपल्या आई वडिलांना किती आनंद होत असेल विचार करा। ज्या वेळेस तुम्ही इथे येऊन तुम्ही सत्कार घेताय आणि समाजाला काहीतरी प्रेरणा देण्यासाठी ही जी मंडळी आहेत हे सर्व उभे आहेत। सहजी आपल्याला सांगू इच्छितो, आपण निवडणुकीचा विषय काढला म्हणून सांगतो की निवडणूक लावण्याचं कारण हे निश्चित झालं पाहिजे। निवडणूक नाही लागली तर प्रत्येकाला न्याय मिळत नाही। तुम्ही सांगितलं की समाजामध्ये प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळवण्याचं काम या संपूर्ण संघटनेच्या अध्यक्षांनी सर्व कमिटीने केलेलं आहे। कारण आपण बघितलं असेल की प्रत्येक गोष्ट ही बाप शून्यातून निर्माण करण्याची असते, त्यामध्ये या कमिटीने केलेलं आहे। निश्चितच पुढून पुढे सुद्धा ही कमिटी त्याच मार्गाने काम करत राहील आणि जेणेकरून या समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही आमची सर्व टीम इथे बसलेली आहे। आमचे गोविंद मामा असेल, आमचे संचालक असेल, आम्ही संपूर्ण तुमच्या पाठीशी उभं राहणार आहेत आणि इकडून पुढे सुद्धा तुम्हाला खूप मोठं योगदान करण्याची ताकद आम्ही सर्वजण उभी करून देऊ आणि निश्चितच समाजाचं भूषण हे तुमच्याकडे ठेवू एवढं बोलतो। आणि गोसावी समाजातील विद्यार्थी तसेच महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।